आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नितेश राणेंनी केरळबाबत केलेलं विधान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। राहुल आणि प्रियंका गांधींवर टीका करताना नितेश राणेंनी केरळला मिनी पाकिस्तान तर मतदारांना दहशतवादी म्हटलं। त्यामुळे अनेकांनी नितेश राणेंना त्यांनी 2 आठवड्यांपूर्वी घेतलेल्या शपथेची आठवण करून दिली आहे। मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आता 2 आठवडे उलटले। मात्र आता पुन्हा या शपथविधीची आठवण येण्याचं कारण म्हणजे नितेश राणेंनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य। देवभूमी असं ज्या केरळचं वर्णन केलं जातं त्या केरळलाच नितेश राणेंनी थेट पाकिस्तानात ढकलून दिलं। त्यामुळे त्यांनी घेतलेल्या सार्वभौमतेच्या आणि एकात्मतेच्या शपथेची आवर्जून आठवण झाली। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ। मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन। नितेश राणेंना केरळवर इतका राग असण्याचं कारण पुढच्याच वाक्यात स्पष्ट झालं। प्रियंका गांधींवर टीका करताना नितेश राणे आकस न बाळगण्याची शपथ विसरले का असा सवाल उपस्थित झाला। हजार आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते, आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। एवढं सगळं बोलून झाल्यावर नितेश राणेंनी संविधानाची देखील आठवण काढली। हे आपल्या देशात आणि राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळला जातो। जे कायद्याच्या चौकटीत आहे, जो कायदा अन्य धर्मियांना लागतो तोच कायदा हिंदू समाजाला लागतो। आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून अगर सगळं काम होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, बाकी काहीच जास्त अपेक्षित नाही। कायदा मोडून आम्हाला मदत करा, कायदा मोडून आम्हाला संरक्षण द्या, असं कोणीही इथे म्हणणार नाही किंवा अपेक्षाही नाही। नितेश राणेंच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली। मुझे हंसी आती है इस तरह ओछी और थर्ड क्लास बातें करना और ऐसे आदमी को मंत्री बना देना, और वो केरला के लोगों को आतंकवादी कहते हैं। मतलब इस पे मुख्यमंत्री जी को देखना करना चाहिए कि इस तरह की बातें करने वाले को के खिलाफ सख्त कार्रवाई होना चाहिए। देखिए, मुसलमान इस मुल्क में बाई चांस नहीं बाई चॉइस है। बार बार मुसलमानों को इस तरह से जुल्म जाती करना, मैं समझता हूँ ये बहुत ही गलत चीज़ें हैं। इस पर सरकार को नोट लेना चाहिए। एकमेकांवर आरोप आणि चिखलफेक करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांची महाराष्ट्राला जणू आता सवयच झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना अशी वक्तव्य नवा नीचांक प्रस्थापित करत असल्याची टीका होतीये। या वक्तव्याबद्दल नितेश राणेंना समज दिली जाणार की त्यांना समजून घेतलं जाणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।